हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू कमलराज एथन्स. सर, फर्स्ट ऑफ ऑल आपलं नाव सांगा आणि कमलराज एथन्सबद्दल काय वाटतं ते शेअर करा. माझं नाव शैलेश पाटील. मी इथे अथेन्समध्ये C501चा फ्लॅट आहे माझा. कमलराज म्हटलं वी रिस्पेक्ट स्पेस. दॅट स्लोगन इटसेल्फ गिव्स लॉट ऑफ थिंग्स. म्हणजे स्पेस वाईज बघितलं तर त्यांनी ज्या पद्धतीनं हा फ्लॅटचे डिझाईन केलेले आहेत, इट इज अ मॅक्सिमम स्पेस इज गिवन बाय देम. आणि या एरियात बघितलं तर मी या एरियात गेल्या 15 वर्ष राहतो आहे. पण एस्पेशली कमलराज मी बघत होतो की जो मॅक्सिमम स्पेस मिळेल, कारण की आत्ता जे आहेत ते सगळे छोटे मिळतात, पण इथे बघितलं तर साईज खूप चांगला आहे आणि खूप स्पेस अवेलेबल आहे. सो दॅट आपल्याला पण ज्यावेळी एखाद्या वास्तूमध्ये राहतो, आपण नवीन फ्लॅटमध्ये घेतो, त्यावेळी अशी अपेक्षा असते की आपल्याला तिथे फिरताना पण काही त्रास होऊ नये किंवा स्पेस जास्त मिळाली. नाहीतर अदरवाईज फर्निचर केल्यानंतर असं वाटतं की काही स्पेसच नाही यार, एका ठिकाणाहून एका पावलात आपण दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो. पण इथं स्पेसचा रिअली त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. त्याच्यामुळे मी खूपच आनंदी आहे की हॅप्पी आहे की आय गॉट गुड बिल्डर ॲज वेल एज द गुड स्पेस. तुम्ही जे म्हणजे स्लोगनला अप्रिशिएट केलं की वी रिस्पेक्ट युअर स्पेस, ते एका रेसिडेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप एक चांगली गोष्ट आहे. आणि जसं त्यांचं ब्रीदवाक्य आहे वी रिस्पेक्ट युअर स्पेस, तर बॉक्स शेप लिव्हिंग नाही आहे, सुंदर आणि प्रशस्त असं मोठं घर आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे करायला तुम्ही आपल्या पद्धतीने करून घेऊ शकता. पण या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला इनिशियली कळालं कसं? जसं मी म्हटलं तसं मी या एरियात इथूनच जवळ 100 मीटरवर राहतो. तर माझं आहे आत्ता थोडा फ्लॅट, पण मी थोडासा स्पेस, थोडेसे ॲमेनिटीज अशा पद्धतीनं बघत होतो. आणि एस्पेशली ज्यावेळी कोविड सुरू झाला त्यावेळी त्यांनी पॉम्पलेट्स लावले होते बाहेर. ओके. पण पुढे काही ॲडव्हर्टाईज झालीच नाही 1 वर्षभर. पण इनफॅक्ट बघितलं तर मी वन ऑफ द फ्यू की जो फर्स्ट टाईम अप्रोच केला होता मी त्यांना. अच्छा. त्यावेळी शेडगे सर होते. तर त्यावेळी इथे फक्त कंप्लीट खाली स्पेस होती आणि एक शेवटी कोपऱ्यामध्ये एक फक्त काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू होत होती. तर त्यांनी त्यावेळी चालू केलं. नंतर आपले आय थिंक 2021 जुलैची वगैरे गोष्ट असेल की ज्यावेळी मी पहिल्यांदा अप्रोच केलं होतं. पण काही नसताना मी फ्रँकली बिल्डरविषयी थोडंसं जाणून घेतलं बाय मीडिया अँड ऑल दिस थिंग्स. आणि एक थोडं हे वाटलं, आपुलकी वाटली की एखादा मराठी माणसांकडनं अशा पद्धतीचं या क्षेत्रामध्ये केलेलं आहे, तर आपण वाय वी कांट टेक अ चान्स अँड गो ॲड. तर मी इनफॅक्ट आय थिंक पहिल्या 10-15मध्येच असेल की ज्यांनी बुक केलं होतं, ज्यावेळी काही इवन फ्लोअर प्लॅन पण डिसायडेड नव्हता. दॅट्स अ बिग थिंग ॲक्च्युली की मास्टर प्लॅन आणि लेआउट बघून ट्रस्ट बिल्ड होणं एका कस्टमरचं आणि त्यांनी त्याच्यात इन्व्हेस्ट करणं. पण वाकडच्या ह्याच एरियामध्ये हीच प्रॉपर्टी चूज करण्यामागचं कारण काय होतं? हे लोकेशन का स्पेसिफिक? कारण की वाकडमध्ये मी म्हटलं जसं 10 वर्ष मी राहतो आणि इथे हा जो पर्टिक्युलरली पिंक सिटी रोड आहे त्याचं लोकेशन हे दत्त मंदिरपासून वेगळ्या साईडला आहे आणि थोडंसं शांत एरिया असा आहे. आणि मोस्टली बिल्डिंग्स आहेत, कमर्शियल्स खूप कमी आहेत आणि पुढे स्कूल्स वगैरे आहेत. त्यामुळं हा एरिया थोडा शांत वाटतो आणि थोडा हे पण वाटतो, म्हणजे इन टर्म्स ऑफ कन्व्हिनियंट आहे. परत थोडासा रिच टाईप ऑफ वाटतो, कारण की एकदम असा रोड टच, एकदम क्राउडेड रोडच्या जवळ नाही आहे आणि थोडी स्पेस पण बऱ्यापैकी आहे इथे. सो दॅट एन्जॉय करू शकतो. आणि थोडा आतल्या साईडला असल्यामुळे डायरेक्टली रोडचा पण इफेक्ट येत नाही आहे. तर या काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत की ज्याच्यामुळे, आणि ॲक्सेसिबिलिटी फॉर ऑल द रिक्वायरमेंट जे काही आहे ते खूप जवळपास आहेत. त्यामुळे ते जायची बाहेर गरज नाही आहे. त्यामुळं हा एरिया वाटतो आणि प्रॉपर लोकेशन आहे. कुणालाही इझिली आयडेंटिफाईड होऊ शकतं की कुठे इन टर्म्स ऑफ इन फ्रंट ऑफ युरो स्कूल म्हटलं की लगेच प्रॉपर्टी इज इन फ्रंट ऑफ दॅट. So location wise, then amenities also there what we are giving it. They are very good amenities because most of the people will not see for the swimming pools and all. Right. But basic amenities with good amenities is always better. तर या सगळ्या दृष्टीने आणि द लेआउट्स अँड द एरिया अँड in fact the builder representatives, I can say that they are very good and they gives proper information from day one to up till now. And transparency आहे म्हणजे. Transparency is there. Whatever they have promised, they have delivered it. So all these things has come up together to select this property. ओके, दॅट्स ग्रेट. थँक्यू सर आम्हाला जॉईन करण्यासाठी आणि आपलं व्हॅल्युबल फीडबॅक शेअर करण्यासाठी. Thank you.